नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इचलकरंजीत पूर्व वैमनस्यातून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला, 7 जणांविरोधात गुन्हा. इचलकरंजीतील बालाजी चौक परिसरात पूर्वीच्या वादातून एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. मोटरसायकलवरील रेडियम मधील ग्रुपचे नाव खोडल्याच्या कारणावरून राग मनात धरून आरोपींनी भांडण मिटवण्याच्या बहाण्याने युवकाला बोलावून घेत मारहाण केली. या हल्ल्यात जाफर मकानदार हा गंभीर जखमी झाला असून गावभाग पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. जखमी युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत. इचलकरंजी शहरातील बालाजी चौक परिसरात पूर्वीच्या वादातून युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली. मोटरसायकलवरील रेडियम मधील ग्रुपचे नाव खोडल्याच्या कारणावरून आरोपींनी राग मनात धरल्याचे सांगितले जात आहे. मध्यरात्री भांडण मिटवण्याच्या बहाण्याने जाफर मकानदार याला बोलावून आरोपींनी त्याच्यावर लाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी हर्षवर्धन रामसे याने धारदार शस्त्राने डाव्या खांद्यावर आणि मानेजवळ वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात जाफर मकानदार जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी साहिल जमादार, साहिल मुल्ला, निहाल कलावंत, रेहान गोलंदाज, आयान मगदूम, कैफ जमादार आणि हर्षवर्धन रामसे यांच्यासह 7 जणांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण करीत आहेत. हिरकणी न्यूजसाठी इचलकरंजी प्रतिनिधी मोहसिन जकाते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.